रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्रीदेवी भागवत पुराण अध्याय क्रमांक 101 ते 110। तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर चला सुरुवात करूया। श्रीदेवी भागवत पुराण अध्याय क्रमांक 101 सुरभी कथा। नारद म्हणाले, प्रभू गोलोकीच्या सुरभीची कथा मला सांगा। श्री नारायण म्हणाले, सर्वप्रथम वृंदावनी प्रगट झालेल्या सुरभीची कथा ऐक। एकदा श्रीकृष्ण वृंदावनी गेले असता त्यांना तेथे एक सुदृढ सवत्स धेनू दिसली। तिचे दूध पिण्याच्या इच्छेने तिचे दोहन केले। ते ताजे गोड पौष्टिक अमृतमय दूध पिताना ते पात्र सांडले व दूध सांडून गेले। ते दूध जन्म जरा व्याधी व मरण यांना नष्ट करणारे होते। सांडलेल्या दुधाचा क्षीरसागर झाला। तेथे गोपिका रास रचू लागल्या। श्रीकृष्णांनी त्या दिवसापासून सवत्स धेनूची पूजा करण्याची प्रथा सुरू केली। तो दिवस वसुबारस म्हणून ओळखला जातो। तर इथेच संपतो अध्याय आणि डिटेलमध्ये जर कथा ऐकायची असेल म्हणजे एकदम खोलवर जाऊन जर कथा ऐकायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आपण हे श्रीदेवी भागवत पुराण संपूर्ण झाल्यानंतर परत एकदा आता नवरात्रीमध्ये किंवा मध्ये जर वेळ मिळाला तर मी हे सगळ्या कथा अध्याय परत खोलवर सांगण्याचा प्रयत्न करेल। तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही इच्छुक आहात का। तर आता अध्याय क्रमांक 102 राधा स्तोत्र। नारद म्हणाले, प्रभू वेदांमध्ये वर्णन केलेल्या राधा व दुर्गा या मूळ प्रकृतीच्या अंश असणाऱ्या देवींच्या कथा मला सांगा। श्री नारायण म्हणाले, मूळ प्रकृतीच्या अंशात्मक असणाऱ्या राधा व दुर्गा या दोन शक्तींचा उद्भव सृष्टीचा उत्पत्ती काळीही झाला। श्रीकृष्णांच्या प्राणाची अधिष्ठात्री राधा व बुद्धीची अधिष्ठात्री दुर्गा आहे। सामदेवाने सांगितलेल्या षडाक्षरी मूलमंत्राने या रासनायिका राधेची आराधना केल्याने ती सर्व मनोकामना पूर्ण करते। या प्रकारे चिंतन करून बाह्य रूपात शालिग्राम कलश किंवा अष्टदल यंत्रात तिची स्थापना करून षोडशोपचारे पूजन करावे। कार्तिक पौर्णिमेला किंवा राधा जन्मोत्सवात राधेचे पूजन करावे। येथेच 102 अध्याय समाप्त होतो। 103 अध्याय दुर्गापूजन विधी। श्री नारायण दुर्गापूजन विधी नारदांना सांगू लागले। दुर्गा देवी ही सर्व जीवांच्या बुद्धीची अधिष्ठात्री देवी आहे। ती सर्वांच्या अंतर्यामी असते। या देवीची उपासना करताना नवाक्षर मंत्राचा जप करावा। या मंत्राचे ऋषी ब्रह्मा विष्णू महेश आहेत तर छंद गायत्री उष्णिक व त्रिष्टुप आहेत। दुर्गा देवीची षोडशोपचारे पूजा करावी। नंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा। हे स्तोत्र त्रैलोक्यात अभिनव असे आहे, त्यामुळे नवरात्रीत एकाग्र चित्ताने त्याचा पाठ करावा। 104 अध्याय सूर्याच्या मार्गाचा अवरोध। सनकादिक ऋषींनी सुतांना विचारले, महर्षी विंध्याचल कोण होता? त्याने सूर्याचा मार्ग का अडवला? महर्षी अगस्तींनी त्याला पुढे का येऊ दिले नाही? सूत म्हणाले, हे मुनिवर, विंध्याचल एक श्रेष्ठ पर्वत होता। जंगलांनी मोठमोठ्या वृक्षांनी भरलेला होता, पण तो समाधानी नव्हता। त्याला सुमेरू पर्वताप्रमाणे श्रेष्ठ व्हायचे होते, त्यामुळे त्याची बुद्धी दूषित झाली होती। सूर्य सुमेरू पर्वताला रोज प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे तो श्रेष्ठ ठरला आहे। पण मी जर माझी शिखरे उंच केली तर सूर्य प्रदक्षिणा घालू शकणार नाही, त्यामुळे सुमेरू पर्वताचे गर्वहरण होईल। अशा विचाराने तो आपली शिखरे उंच करू लागला। रात्र संपली, सूर्योदय झाला। सूर्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली, पण विंध्याचलाने मार्ग अडविला। पश्चिम व दक्षिणेकडे अंधारच राहिला आणि पूर्व व उत्तरेकडे अतितेजाने पृथ्वी होरपळू लागली। प्राणी मरू लागले। भीषण असा विनाश घडू लागला। इंद्रादी देव चिंताग्रस्त झाले, यावर उपाय शोधू लागले। अध्याय क्रमांक 105 अगस्त्य महिमा। सूत सनकादिकांना सांगतात, त्रस्त झालेले देव प्रथम शंकरांकडे व भगवान शंकरांना घेऊन भगवान विष्णूंकडे गेले। त्यांनी विंध्याचलाचे हे संकट निवारण्याची त्यांना विनंती केली। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, विश्वाची जननी, सर्व कुलांना वाढविणारी, त्यांचे रक्षण करणारी जी जगज्जननी आहे त्या माता
भगवतीचे परम उपासक अगस्त्य मुनी आता काशीला वास्तव्य करून आहेत. ते विंध्याचलाला बंधन घालून ही समस्या दूर करतील. तेव्हा सर्वांनी काशीला जाऊन त्यांना विनंती करावी. सुरगण त्वरित काशीला गेले. तेथे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले. त्यांनी ऋषींना वंदन करून विनंती केली, हे मुनिवर, आम्ही आपणास शरण आलो आहोत. आपण वातापीला शासन केले, तसेच कलशापासून आपली निर्मिती झाली आहे. तेव्हा आपण विंध्याचलाला बंधन घालून सर्व सृष्टीला वाचवावे. ऋषीवर्य म्हणाले, ठीक आहे, मी हे कार्य निश्चितपणे करेन. ते विंध्याचलासमोर गेले. विंध्याचल त्यांना पाहून शापाच्या भीतीने थरथरू लागला. अहंकार सोडून त्याने त्वरेने अगस्तींना वंदन करण्यासाठी लोटांगण घातले. अगस्ती प्रसन्न झाले व विंध्याचलाला म्हणाले, हे पर्वतराज, मला अशक्तपणामुळे तुझ्या शिखरांवर चढता येत नाही. तेव्हा तू मी येईपर्यंत असाच पडून राहा. असे सांगून ते दक्षिण दिशेला निघून गेले. मलयाचलावर आश्रम बांधून तेथे राहू लागले. सूत म्हणतात, त्यावेळी विंध्याचलावर जी देवी प्रगट झाली तिला विंध्य वासिनी म्हणतात. तिची पूजा स्वयंभू मनूने प्रथम केली. अध्याय क्रमांक 106. मनूंची कथा. शौनक म्हणाले, हे मुनिवर, प्रथम मन्वंतरांच्या श्रेष्ठ कथेनंतर आता दिव्य अशा मनूची कथा सांगावी. सूत म्हणाले, स्वयं अनुभव मनूचे 2 महापराक्रमी पुत्र म्हणजेच प्रियव्रत व उत्तानपाद होय. दोघेही राज्यकारभारात कुशल होते. प्रियव्रताचा पुत्र स्वारोचिष याला दुसरा मनू मानले जाते. त्याने माता भगवतीची उपासना केल्यामुळे तिने प्रसन्न होऊन याला मन्वंतराचा अधिपती केले. त्यानंतर उत्तम हा प्रियव्रताचा दुसरा मुलगा तिसरा मनू झाला. प्रियव्रताचा तिसरा पुत्र तामस हा चौथा मनू झाला. त्यानेही नर्मदा तटावर माता भगवतीची उपासना केली होती. प्रियव्रताचा चौथा पुत्र रेवत हा 5वा मनू झाला. त्याने यमुना तटावर कामबीज मंत्राद्वारे भगवतीची उपासना केली व राज्य मिळविले. ब्रह्मर्षी पुलहांकडे राजा अंगचा पुत्र चाक्षुक हा गेला व त्यांना विनंती करून म्हणाला, मी आपल्याला शरण आलो आहे. मला श्रीदेवी प्राप्तीसाठी उपदेश करावा. महर्षींनी त्याला माता भगवतीच्या आराधनेसाठी मंत्र दिला. चाक्षुषाने त्या मंत्राद्वारे उपासना करून तिला प्रसन्न करून घेतले. तिच्या कृपेमुळे तो 6वा मनू झाला. वैवस्वत हा 7वा मनू पृथ्वीवर श्राद्धदेव म्हणून ओळखला जातो. त्यानेही माता भगवतीची उपासना केली होती. सावर्णी हा 8वा मनू. त्याने पूर्वजन्मात देवी आराधना केल्यामुळे तो महापराक्रमी व पूजनीय राजा ठरला. वैवस्वत मनूला 6 पुत्र होते. करुष, पृषद, नाभाग, दिष्ट, शर्यती आणि त्रिशंकू हे सर्व श्रद्धाळू व पराक्रमी होते. नित्य देवी उपासना करीत असत. आहार त्यागून देवीची स्तुती करत असत. देवीने त्यांना प्रसन्न होऊन वर दिला होता, तुम्ही निष्कलंक दीर्घायुष्य, संतती, संपत्तीयुक्त यश, कीर्ती व तेज अशा प्रकारचे आयुष्य भोगाल. त्यांनी दुसऱ्या जन्मी सावर्णी मनुपद प्राप्ती केले. पहिला दक्ष सावर्णी, दुसरा मेरू सावर्णी, तिसरा सूर्य सावर्णी, चौथा इंद्र सावर्णी आणि 5वा विष्णू सावर्णी अशी पदे प्राप्त करून माता भगवतीच्या कृपेने जगत विख्यात बनले. ते भ्रामरी देवीची नित्य आराधना करीत असत. येथेच 106वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 107 अध्याय. भ्रामरी देवीची कथा ऐकूयात. नारदांनी विचारले, प्रभो, ही भ्रामरी देवी कोण आहे? ती कोणाची कन्या असून कशी प्रगट झाली ते मला सांगा. श्री नारायण म्हणाले, ऐक, फार पूर्वीची गोष्ट आहे. देवांचा शत्रू अरुण नावाचा एक दैत्य पातळी निवास करून होता. देवांना जिंकण्यासाठी त्याने हिमालयात जाऊन कधी निराहार तर कधी जलावर तर कधी वायूवर असे घोर तप केले. गायत्रीचा जप केला. काही काळाने त्याच्या शरीरातून अग्नी प्रगट झाला व तो संपूर्ण विश्वाला जाळू लागला. सृष्टी त्रस्त झाली, देव त्रस्त झाले व ते ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव गायत्रीला घेऊन दैत्याकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्याला पाहून संतुष्टपणे वर माग म्हणून सांगितले. त्याने अमरत्व मागताच ब्रह्मदेवांनी त्याला परोपरीने समजावले की जो जन्मला त्याला मरण तर निश्चितच येणार. सृष्टीच्या नियमात मी बदल करू शकत नाही. तू दुसरा वर माग असे म्हणताच त्याने ब्रह्मदेवांना सांगितले, मी युद्धात मरणार नाही. एखाद्या शस्त्राने किंवा अस्त्राने मरणार नाही. मला स्त्री पुरुष
द्विपद चतुष्पद प्राणी या कोणाकडूनच मरण नको. मला इतके बलवान करा की मी देवांना जिंकू शकेल. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले व निघून गेले. अरुणाने आपले दैत्य सैन्य पाताळातून पृथ्वीवर आणले व तो देवांवर आक्रमण करू लागला. देव युद्धात हरले व कैलासावर श्रीशंकरांना शरण गेले. श्रीशंकर विचारात पडले असता आकाशवाणी झाली की त्रैलोक्य सुंदरी माता भगवतीचे स्मरण पूजन करा, तीच तुम्हाला या संकटातून सोडवेल. पण त्या दैत्याला गायत्री मंत्रापासून विन्मुख करावे लागेल. ही कामगिरी देवगुरु बृहस्पतींनी घेतली व ते निघाले. त्यांनी दैत्याला सांगितले की मी तुझ्या पक्षाचा आहे, कारण तू ज्या माता भगवतीची उपासना करतोय त्याच देवीची उपासना मी करतो. नंतर हळूहळू बृहस्पतीने त्याला गायत्री मंत्रापासून तोडले. त्यामुळे तो बलहीन बनला. देव संतुष्ट पावले व बृहस्पतीने सर्व वार्ता इंद्राला सांगितली. इंद्र संतुष्ट झाला. काही काळानंतर विश्वमाता प्रगट झाली. देवांनी तिला संकट निवारण्याची विनंती केली. त्रैलोक्य सुंदरी भवानी प्रसन्न झाली व आपल्या भोवती असणाऱ्या भ्रमरांना तिने त्या दैत्य सेनेवर पाठविले. त्यांच्यापासून असंख्य भ्रमर उत्पन्न झाले व त्रैलोक्य भरून गेले. भ्रमरांनी दैत्य सेनेवर आक्रमण केले व दैत्यांची डोळे वक्षस्थळे फोडण्यास प्रारंभ केला. दैत्यांना कोणताच प्रतिकार करता येईना. ते तेथेच मरून पडू लागले. दैत्यासह दैत्यसेना नष्ट झाली. काम संपल्यानंतर भ्रमर देवीकडे आले. देवांनी प्रसन्न चित्ताने देवीचे पूजन केले. देवी सर्वांना आशीर्वाद देऊन अंतर्धान पावली. येथेच 107वा अध्याय समाप्त होतो. आता सुरुवात करूया अध्याय क्रमांक 108 सदाचार वर्णन. श्री नारायण म्हणाले, नारदा, देवीच्या अद्भुत कथा तुला ऐकवल्या, देवींच्या व्रतांविषयी सांगितले. पण देवीचे चरित्र वाचून किंवा व्रत करून पुण्य मिळविताना आपले आचरणही तितकेच शुद्ध असायला हवे, सदाचारी वर्तन असायला हवे. त्या सदाचाराविषयी जे सांगतो ते ऐक. मनुष्य प्राण्याला स्वतःच्या जीवाशिवाय किंवा आत्म्याशिवाय कोणीच शेवटपर्यंत साथ करत नाही. फक्त त्याचा धर्म तसेच त्याचे आचरणच त्याच्याबरोबर येत असते. म्हणून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नित्य नैमित्तिक कामामध्ये मग्न राहिले पाहिजे. चारी बाजूंनी धर्मसंचय करावा. आचारामुळे आयुष्य संतती लाभ, अन्नप्राप्ती व पापनाश होतो. सदाचारामुळे माणसाला भूलोक व स्वर्गलोकी सुख प्राप्त होते. अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो. मोक्षाचा मार्ग दिसतो. सत्कर्म व श्रेष्ठत्व मिळते. ब्राह्मण आचारहीन झाला तर त्याला बहिष्कृत करावे. माणसाने नेहमी ग्रामधर्म, शेजारधर्म, जातीधर्म, देशधर्म, कुलधर्म यांचे पालन करावे. तेच त्याचे कर्तव्य आहे. दुराचार करणारा निंदेस पात्र ठरतो. दुःख व व्याधींनी ग्रस्त होतो. अर्थ व काम यांच्या बाबतीत हीन कृत्य करणारा बहिष्कारास पात्र ठरतो. लोकविरोधी धर्मसुद्धा दुःख देतो. नारद म्हणाले, वेगवेगळ्या प्रकारची शास्त्रे असतात. मग योग्य की अयोग्य याचा निर्णय कसा घ्यावा? श्री नारायण म्हणतात, नारदा, श्रुती स्मृती हे 2 नेत्र आहेत, तर पुराण हृदय आहे. त्यामध्ये सांगितलेले वचने म्हणजे धर्म होय. जेव्हा या 3 ठिकाणी मतभिन्नता आढळेल तेव्हा श्रुतीला प्रमाण मानावे. श्रुती व स्मृतीतील मते मानावी. सर्व पुराणे वेदसंमत नाही, त्यात तंत्राचा समावेश आढळतो. म्हणून ऋषींनी सांगितलेला धर्म मानावा. वेदसंमत तंत्र प्रमाण मानावे, पण श्रुतींविरुद्ध वचन मानू नये. वेदही धर्मासाठी प्रमाण मानावेत. स्मृती, पुराण, तंत्र किंवा शास्त्र वेदसंमत असेल तर प्रमाण मानावे. कुशास्त्रांचा उपदेश ऐकू नये. वेदोक्त धर्माचे नेहमी पालन करावे. दिवसभर केलेल्या कामाचा पुनर्विचार करावा. कोणाला काय दिले, काय मदत केली, माझ्याकडून पाप घडले का, असा विचार रोज करावा. रोज रात्रीच्या 4थ्या प्रहरी उठावे. विरासन घालून ताट बसावे. मुख वर करून नेत्र बंद करावेत. दातांचा एकमेकांना स्पर्श होऊ न देता जीभ टाळूजवळ निश्चल ठेवावी. मन शांत ठेवावे. आसन थोडे वर असावे. नंतर 2-3 वेळा प्राणायाम करावा. ब्रह्मदेवाचे ध्यान करावे.
आपल्या हृदयात परमेश्वराचा वास आहे अशी कल्पना करावी. सधुम, विधुम, सगर्भ, अगर्भ, सलक्ष व अलक्ष या 6 प्रकारात प्राणायाम करावा. वायूचे नियमन म्हणजे प्राणायाम होय. रेचक श्वास घेणे, पूरक श्वास सोडणे, कुंभक श्वास रोखणे या त्रयात्मक प्राणायामला प्रणवरूप म्हणजेच ब्रह्मरूप तन्मय प्राणायाम म्हणतात. इडा नाडीतून वायू वर ओढून उदरात पूर्णपणे स्थापन करावा. नंतर पिंगला नाडीतून हळूहळू 16 मात्रात तो सोडावा. यालाच सधुम प्राणायाम म्हणतात. मूलाधार लिंग, नाभी, हृदय, तालुमूल आणि कपाळाच्या मध्यभागी भ्रुकुटी मध्याला द्विदल, चतुर्दल, षडदल, द्वादशदल आणि षोडशदल कमळे आहेत. यात सर्व वर्ण आहेत. याला मनोमन वंदन करावे. मूलाधार अशा 4 दलांचे अरुण कमळावर प्रतिष्ठित रजोगुणी मायाबीज हे चिन्ह असलेली पद्मतंतुरूपी सूर्यबिंदुरूपी मुख व अग्नी तसेच चंद्रमारूपी वक्ष असलेली कुंडलिनी रूपी देवी जर मनात किंचित जरी निवास करेल तर साधकाला मोक्ष मिळेल. माता भगवतीच स्थिती, गती, मती, यात्रा, चिंता, स्तुती, वाणी अशी सर्वात्मका आहे. हे माते, मी तुझी जी स्तुती करतो तिचा तू स्वीकार कर. मी तुझेच रूप आहे. मीच तो शोक हर्षरहित ब्रह्म व सच्चिदानंद स्वरूप आहे असे चिंतन करावे. हे माते, मी एक भक्त तुझी स्तुती करीत आहे, तिचा तू स्वीकार कर अशी तिची मनोमन प्रार्थना करून गुरुवर्याची मानसिक पूजा करावी. माझ्या रोमारोमात गुरु रूपी ईश्वराचा वास आहे, त्या गुरुला मी शरण जातो असे म्हणून वंदन करावे. येथेच 108वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 109वा अध्याय. शौच विचार. श्री नारायण नारदाला सांगतात, ज्ञानीपुरुष धर्माप्रमाणे आचरण करतात. आचारहीन व्यक्तीला जवळ करीत नाही. ज्ञानी व्यक्ती ब्राह्म मुहूर्ताला उठून आचारधर्माचे पालन करतो. रात्रीच्या चतुर्थ प्रहारात उठून वेदाभ्यास करतो. काही वेळ इष्टदेवाचे व काही वेळ ब्रह्मदेवाचे ध्यान करतो. यामुळे जीवाशिवाचे तादात्म्य पावते. शास्त्रात रात्रीचा अंत होताच 55 घटिकांना उषःकाल, 57 घटिकांना अरुणोदयकाल, 58 घटिकांना प्रातःकाल आणि त्यानंतर सूर्योदयकाल सांगितलेला आहे. बुद्धिमान माणसाने धनुष्यातून सुटलेला बाण जितक्या दूरवर जातो तितक्या दूरवर मलमूत्राचा त्याग करावा. वेगाने चालताना मलमूत्र व थुंकी रोधावी. नांगरलेली जमीन, पाणी, चिता, पर्वत, जीर्णदेव, वारूळ, हिरवे गवत यावर मलमूत्र त्यागू नये. प्राणी असलेल्या खड्ड्यात, मार्गात, संध्येच्या वेळी, जप व भोजनेवेळी, दात घासताना, चूळ भरताना मलमूत्र त्यागू नये. श्राद्धपक्ष, देवकार्य, मैथुनवेळी तसेच झऱ्याजवळ व गुरूच्या ठिकाणाजवळ मलमूत्र त्यागू नये. यज्ञ, दान व ब्रह्मयाग यावेळी मौन राहावे. शौच करण्याआधी मनामध्ये या ठिकाणी मी शौच करणार आहे म्हणून या ठिकाणाहून देव व पितर इत्यादींनी निघून जावे असे म्हणावे. दिवसा उत्तरेला व रात्री दक्षिणेला तोंड करून शौच करावे. शौचनानंतर शुद्धीकरिता जलाशयाच्या किनाऱ्याजवळची माती घ्यावी. पाण्यातील मंदिर, बीळ किंवा शौचस्थान या ठिकाणची माती घेऊ नये. मूत्रत्यागानंतर शुद्धी करावी व त्याच्या तिप्पट शुद्धी मलत्यागानंतर करावी. तसेच मैथुनानंतर तिप्पट शुद्धी करावी. पायांची शुद्धी 4 वेळा गृहस्थांसाठी, दुप्पट ब्रह्मचार्यांसाठी, तिप्पट वानप्रस्थांसाठी आणि यतीसाठी 4पट वेळा शुद्धी करावी. स्त्री, आजारी आणि बालक यांनी दुर्गंधी जाईपर्यंत शुद्धी करावी. शुद्धी करताना 12 वेळा चूळ भरावी. दंतमंजनासाठी काटेरी किंवा चीक असणाऱ्या झाडाची 12 अंगुळे लांब काडी वापरावी. उदाहरणार्थ करंज, आंबा, कदंब, लोध्र, चंपा, बोरी. मुख प्रक्षालन करतेवेळी वनस्पतीची प्रार्थना करावी. तू मला आयुष्य, बल, यश, तेज, संतान, पशु, ब्रह्मज्ञान व बुद्धी दे. मुख प्रक्षालनानंतर जल घेऊन
अंगठा व तर्जनीने नासिकेला अंगठा, अनामिकेने नेत्र, कान व नाभिका, हाताच्या तळव्यांनी हृदयाला आणि सर्व बोटांनी मस्तकाला स्पर्श करावा. येथेच 109 अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 110वा अध्याय, रुद्राक्ष महिमा. रुद्राक्ष महात्म्य ऐकूयात. श्री नारायण नारदाला सांगतात, शिखा बांधतेवेळी ओंकारासहित गायत्रीचे स्मरण करावे. नंतर आचमन करून हृदय, बाहू आणि खांदे यांना स्पर्श करावा. शिंकणे, थुंकणे, दातांचे उच्छिष्ट लागण्याने, असत्य बोलण्याने, पतितांशी संभाषण करण्याने जे दोष निर्माण होतात ते नाहीसे करण्यासाठी उजव्या कानाला स्पर्श करावा. कारण ब्राह्मणांच्या उजव्या कानात सूर्य, चंद्रादी देवांची वस्ती असते. देहशुद्धीसाठी प्रातःकाळी स्नान करावे. अनुसूचित स्थानी जाण्याने, दान घेण्याने, एखादे वाईट कर्म केल्याने निर्माण झालेल्या दोषांसाठी प्रातःस्नान करावे. प्रातःस्नान न केल्याने दिवसभरातील सर्व कामे फलहीन होतात. येथेच 110वा अध्याय समाप्त होतो. आता पुढील व्हिडिओमध्ये 111 ते 120 पर्यंत अध्याय ऐकूयात. ओम दुर्गाये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम. धन्यवाद.